नमस्कार, मी मंगल. रामकृष्ण हरी. स्वागत आहे सर्वांचं माझ्या किचनमध्ये. हे काय आहे हे तुम्ही सांगायचं. आज मी सांगणार नाही. हे मी निवडून स्वच्छ धुवून एक दिवस भिजत घालून ह्याला मोड आणलेले आहेत. बघा किती छान मोड आलेले आहेत ना. तर चला आता याची आमटी बनवूया. यासाठी ह्याला मी कुकरमध्ये लावणार आहे. कुकरमध्ये घालायचे, स्वच्छ धुवून घालायचं कुकरमध्ये पुन्हा एकदा. हे बघा. आणि ह्यामध्ये फक्त मीठ आणि हळद घालायची. ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. हे छान प्रकारे शिजतं. ह्याचं नाव ओळखण्यासाठी अजून एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. हे कडधान्य आहे. हे बघा, चवीप्रमाणे आपण मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी हळद घालून घ्यायची. आता याच्या 3 शिट्ट्या करून झाल्या. आता आपण फोडणीची तयारी करू. फोडणीमध्ये गॅसवर पॅन ठेवला. पॅनमध्ये तुम्हाला पाहिजे त्यानुसार तेल घाला. त्यामध्ये कांदा, कढीपत्ता आणि हिंग घालून छान असे परतून घ्यायचं. कांदा, कढीपत्ता, हिंग छान परतून घ्यायचं. आता माझ्याजवळ कांदा, खोबरं, लसूण, अद्रकाची पेस्ट होती ती घालू. तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता, नाही घातली तरी चालेल. ह्याच्यामध्ये खूप काही मसाले घालायचे नसतात. ह्याचा एक स्वतःचाच वेगळा फ्लेवर असतो. त्यामुळं फक्त हळद मिठामध्ये बनवून सूप जरी पेले ना तरी खूप छान बनतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये मसाल्याचा जास्त वापर अजिबात होत नाही. तरी पण आता बिना मसाल्याचं तर कोणी खात नाही. त्यासाठी मी कांदा, लसूण, अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट होती ती घालून घेतली. ती पण छान परतून घ्यायची. त्यानंतर आपण ह्यामध्ये ड्राय मसाले घालणार आहोत. एकदम थोडे घालणार आहे, खूप काही घालणार नाही मी. आपण शिजतानाच अगोदरच मीठ आणि हळद घातलेली, त्यामुळं खूप काही घालायचं नाही. छान अशी परतून घ्यायचं. आपली पेस्ट छान परतली ना का मग ड्राय मसाले घालायचे. नुसतं तिखट घातलं तरी पण खूप आहे यामध्ये. त्यासाठी थोडी जिरा पावडर. पहिली आपण हळद घातलेली पण थोडी कमी वाटते मला, म्हणून थोडीशी हळद. धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि लाल तिखट 1 चमचा. असं एवढंच मसाले घालणार आहोत आपण, खूप काही घालणार नाही. नुसते हळद मिठात जरी टेस्ट केली तरी खूप छान टेस्ट लागते. आता हे ड्राय मसाले पण छान परतून घ्यायचे. आता आपण बनवून घेतलेल्या स्टॉकचं थोडंसं पाणी घालू. मसाले जळतील ना त्यामुळं. आणि छान असे मसाले शिजवून घेऊ. छान शिजले ना का मग आपण कुकरला 3-4 शिट्ट्या करून घेतलेलं ते कडधान्य घालू. माझी रेसिपी तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या कडधान्याचं नाव पण सांगा. आता आपण बनवून घेतलेला सर्व स्टॉक यामध्ये घालू आणि त्याला एक छान अशी उकळी आणू. हे बघा, छान आता आपले परतले आहेत मसाले. आता आपण बनवून घेतलेले ह्याचं जुनी लोक कढण पण म्हणायचे याला. आणि याचं नुसतं सूप पेले ना तरी खूप छान लागतं, टेस्टी एकदम. छान मिक्स करू आणि याला एक छान अशी उकळी आणू. कारण हे शिजलेले आहे त्यामुळं खूप काही वेळ लागत नाही. याला झाकण ठेवून एक उकळी आणायची. हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गूळ पण घालू शकता. कसं दिसतं, छान दिसतं ना.
रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, छान असे कमेंट करा. हे बघा असे दिसते. चलो भेटूया, बाय.